नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. जय शिवराय. बोला. आज सर आपण पाहिलं की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 30-31 हं, मार्चला आज हं, भरपूर हं, ठिकाणी पाऊस पडला सकाळी आणि काल रात्री पण बऱ्याच ठिकाणी गारपीट, वादळी वारे सुटलेले आहे. सर हं, आज हं. संध्याकाळी कोणत्या-कोणत्या जिल्ह्याला गारपीट किंवा पाऊस होणार आहे ते सविस्तर माहिती द्या? नक्कीच. आजची व्याप्ती काही भागांना खूप कमी आहे आणि काही भागांमध्ये व्याप्तीचं प्रमाण जर पाहिलं तर पाऊस तिथे सुद्धा आहे. हं, तर लक्षात घ्या, आज दुपारनंतर तर काही ठिकाणी दिवस मावळता अहिल्यानगरच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये, पुण्याच्या पूर्व भागांमध्ये, कोल्हापूरमध्ये, लातूर जिल्ह्याला सुद्धा आज पाऊस जास्त आहे. अहिल्यानगरची दक्षिण बाजू म्हणजे बीडचा पण परिसर त्याच्यामध्ये ते हं, जो आपण पश्चिमेकडील भाग म्हणतोय. बारामतीमध्ये मोजक्या ठिकाणी, कोल्हापूर वगैरे साईडला, धुळे, मालेगावच्या काही भागांमध्ये, त्यातल्या लातूर जिल्ह्याला सुद्धा आज अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बिदर हं, वगैरे भाग आणि विशेषतः पाऊस हा संध्याकाळी किंवा पहाटेपर्यंत देखील येऊ शकतो. ठीक आहे. हं, आजची 30 मार्च जी आहे, पावसाच्या बाबतीत जरी तुम्हाला कमकुवत वाटली, गरमी, उष्णता असल्यामुळे स्थानिक लेवलचं वातावरण जालन्यातही बनू शकतं, बुलढाण्यातही बनू शकतं, नांदेड, यवतमाळमध्येही बनू शकतं, परभणी, बीडमध्येही बनू शकतं. हं, सोलापूरमध्ये आहे, धाराशिवमध्ये आहे, सांगलीमध्ये पण आहे, नागपूर सुद्धा आहे. ठीक आहे. हे हं, आजचं झालं. उद्याची तारीख जी आहे ती परत इन्सेंटेन्सीच्या बाबतीत आणि व्याप्तीच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राला थोडं कमी समजते. दक्षिण महाराष्ट्रात त्याचा पाऊस आहेच. म्हणजे हं, पुण्यापासून कोल्हापूर, बेळगाव पर्यंत. लातूरला सुद्धा सलग 2 दिवस. आजची 31 आहे, उद्याची पण आहे. चंद्रपूर, वाशिम वगैरे भागात मोजकी आहे. आणि जसं 31 मार्चला खान्देश बाबत आपण बोललोय, जालनासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक वगैरे भागात. तशीच मोजकी एक पण तारीख आहे. हं, पण या पावसाचा प्रभाव जो आहे तो पहाटेपर्यंत छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, बुलढाणा, बीड, धाराशिवच्या वरचा भाग, सांगली वगैरे भाग, अकोला भाग, खानदेश वगैरे भाग हा 1 तारखेला पहाटेपर्यंत का होईना किंवा मध्यरात्रीपर्यंत 1 तारखेला आहे. हं, आता 2 तारखेबद्दल सांगायचं म्हणलं तर व्याप्तीचा विषय खूप वाढतोय 2 तारखेला. हम्म. हं, 2 तारीख 2 एप्रिल ही खूप महत्वाची आहे. म्हणजे जेणेकरून पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि विजांचा धोका झाडाखाली बसल्यामुळं आणि एक महत्वाचं असं आहे की ह्या रेकॉर्डिंग मध्ये विजा का पडतात हे देखील सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला वारंवार करतोय. हो. तर हे देखील घेऊयात. तर 2 तारखेचा विषय पहिले पूर्ण करून घेऊयात. सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला या दिवशीचा समावेश आहे. नांदेड, यवतमाळ, नागपूर मध्यरात्रीपर्यंत इथे दाखल होऊ शकतो. हं, ठीक आहे. मग तुम्ही मला वाशिमचं नाव नाही घेतलं, हिंगोलीचं नाव घेतलं, त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोच तो, येतोच त्याच्यामध्ये तो. हं, हं, 3 तारखेला वातावरण पश्चिम महाराष्ट्रातलं कमी होईल, नाशिक क्षेत्रातलं कमी होईल, धुळ्यातलं कमी होईल, पण मराठवाड्यातल्या आणि विदर्भाच्या पूर्व भागातलं कायम राहील. हं, 4 तारखेपर्यंत पाऊस कायम आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे धुळ्यासारख्या ठिकाणी आहे, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी आहे आणि पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीनं कायम आहे. हां, ज्यांच्या हात काही उकडायचं राहिलं असेल त्यांनी हे वातावरण जाईल त्याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी कामे आवरून घेऊ शकता. 5 तारखेला संध्याकाळी तुम्ही हळद वगैरे उकडणं कामे करू शकता. हं, धुळे, जळगाव मध्ये त्या दिवशी वातावरण खराब आहे, नाशिकमध्ये पण खराब आहे. हां, त्यानंतर वातावरणाची क्रिया जी आहे ती कमकुवत होईल आणि पावसाची जोर कमी होईल. आता विजांसाठी तुम्हाला महत्वाचं सांगतोय की विजा का पडतात, झाडाखाली बसलं तरी पडतात, कुठेही पडतात. विजांचं आणि पावसाचं कनेक्शन तर आहेच. ठीक आहे. हो, अतिशय भयंकर उष्णता असलेल्या भागात रात्रीच्या वेळेला तुम्हाला पाऊस सांगितला असो किंवा नसो, तिथे मेघगर्जना होणं, अवकाळीपणा करणं आणि जितक्या विजा वाचतील तितका पाऊस त्या ठिकाणी कमी पडतो, हे बऱ्याच हां, जणांना माहिती आहे. तर आता एक विनंती आहे की अशा वेळेला तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचाच. कारण काय, की तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये असता त्यावेळेस तुमच्या घरची मंडळी किंवा पाहुणे रावणी मंडळी, मित्र परिवार सुद्धा तुम्ही दिसले नाही म्हणून तुम्हाला कॉल केला जातो. त्या रेडिएशनमुळे विजांचं देखील अजून आकर्षण वाढतं त्या मोबाईलकडे आणि त्याच ठिकाणी तो वीज पडण्याचा धोका देखील जास्त असतो. भलेही हां, तिथे पडणार नसली तरी ह्या रेडिएशनमुळे पडण्याची शक्यता दाट असते. हां. हम्म, हम्म. हां, सर गारपीट कोणत्या-कोणत्या ठिकाणी? गारपीट सध्या हे 2 दिवस कमकुवत आहेत आणि परत तुम्हाला मी सांगितलं जिथे पाऊस सांगितला त्याच ठिकाणी गारपीटचा धोका पडत आहे 2 आणि 3 ला. 2 आणि 3 ला. हम्म. हं, बरं. ठीक आहे सर. चालेल. धन्यवाद. हो, धन्यवाद.